फोटोग्राफीसाठी ऑटो मोड चांगला का वाईट याबद्दल आज आपण बोलणार आहोत। बऱ्याच इन्फ्लुएन्सरला मी बघतो किंवा माझे बरेचसे ओळखीचे फोटोग्राफर सुद्धा आहेत, त्यांनी ऑटो मोडला असं वाळीत टाकल्यासारखं केलेलं आहे की ऑटो मोड चांगला नाही वगैरे। पण ऑटो मोड सुद्धा बऱ्याच वेळेला खूप फायदेशीर ठरतो। मोबाईलमधला किंवा कॅमेरामधला मॅन्युअल मोड जो असतो तो खूप पॉवरफुल आहे। प्रत्येक वेळेला तो वापरावा लागेलच असं नाही। जर तुम्हाला एखाद्या फोटोमध्ये प्रिसाइज एकदम व्हाईट बॅलन्स लागणार असेल तिथं तुम्ही मॅन्युअल मोड वापरू शकता। तुम्हाला ठरवून एखादी मोशन फ्रीज करायची आहे किंवा एखादी मोशन मुद्दामून दाखवायची आहे त्यावेळेला मॅन्युअल मोड वापरा, किंवा तुम्हाला बॅकग्राऊंड ब्लर करायचं आहे असं जर तुमच्या डोक्यात फिक्स असेल तर फक्त तुम्ही मॅन्युअल मोड वापरा। नाहीतर बाकीच्या वेळेला ऑटो मोड सुद्धा खूप चांगलं काम करतो। जसं आपण गाड्यांमध्ये सुद्धा बघतो, मॅन्युअल ट्रान्समिशनच्या गाड्या असतात तसंच ऑटोमॅटिक पण गाड्या असतात। ऑटोमॅटिक गाड्यांचा फायदा काय, रोजच्या ट्रॅफिक जॅममध्ये किंवा जेव्हा तुम्हाला खूप पॉवर लागणार नाहीये अशा वेळेला ऑटो मोड खूप चांगलं काम करतो। उलट तुमचे कष्ट तो कमी करतो। याच्या उलट जर रस्ता मोकळा आहे, तुम्हाला घाटामध्ये पॉवर जास्त लागणार आहे, त्यावेळेला तुम्ही मॅन्युअल ट्रान्समिशनच्या गाड्या खूप जास्त प्रिफर कराल। सेम असंच कॅमेरामध्ये सुद्धा आहे। ज्या वेळेला फोटोमध्ये तुम्हाला जास्त काही डिटेलिंग करायचं नसेल, एडिटिंगवर फार भर द्यायचा नसेल, फक्त फोटो डॉक्युमेंटेशन म्हणून काढून ठेवायचे असतील त्यावेळेला ऑटो मोड सुद्धा भरपूर होतो। पण जर तुम्हाला पूर्ण क्रिएटिव्ह कंट्रोल पाहिजे असेल, प्रत्येक सेटिंगवर तुम्हाला कंट्रोल पाहिजे असेल, त्यावेळेला मॅन्युअल मोड कधीही चांगला, कारण का फोटोचा प्रत्येक पॅरामीटर तुम्हाला पाहिजे तसाच तुम्ही घेऊ शकता। त्यामुळे या सगळ्यावरनं एकच गोष्ट लक्षात घ्या की ऑटो मोड वाईट नाहीये, फक्त तो कधी वापरायचा हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे। फोटोग्राफीच्या अशाच कंटेंटसाठी फॉलो करायला विसरू नका। जय श्री पिक्सेल प्रसन्न।